हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा लोचनी सुख झाले हो साधरे तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सत्कृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बौद्ध सुरुताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 ते एक
तुझ प्रती आहे मागणे एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे शिल तरी पाहे पांडुरंगा मागणे ते एक तुझ प्रती आहे 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 शिल तरी पाहे पांडुरंगा पांडुरंगा या संताची निर्विहेची मज दे या संताची निर्विहेची मज दे या संताची निर्विहेची मज दे संताची निर्विहेची मज दे आणिक तुझे काही न मागो तुझ काही न मागो देवा आणि तुझे काही नको देवा तुका म्हणे आता उदार तू होई म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताची तुका म्हणे आता उदार तू होई म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची पायी संताची मज ठेवी पायी संताची या संताची निर्विहेची मज दे या संताची निर्वेची मज दे या संताची निर्विहेची मज दे संताची निर्वेची मज दे आणिक तुझे काही न मागो तुझ आणिक तुझे काही न मागो देवा आणिक तुझे काही न मागो देवा विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय रखुमाय विठोबा 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 रखुमाय के तुझ प्रती आहे मागणे ते एक 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 तुझ प्रती आहे देशील तरी पाये पांडुरंग देशील तरी पाये पांडुरंग या संताची निरावी हेची मज दे संताची निरावी हेची मज दे देशील तरी पाये पांडुरंग देशील तरी पाये पांडुरंग या संताची निरावी हेची मज दे
दासी निरवी हेची मज देई आणिक तुझे काही न माग देवा आणिक तुझे काही आणिक तुझे काही न माग देवा आणिक तुझे काही मागणे
मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्विहेची मज देये, अनेक तुझे काही न मागो तूज किंवा न मागो देवा, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवे पाये संतांची या संताशी निर्विहेची मज देई, अनेक तुझे काही न मागो तूज विठ्ठल विठ्ठल मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्विहेची मज देई, अनेक तुझे काही न मागो तुझ. प्रस्तुत प्राप्तपस घेतलेल्या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी असणारे तुकोबा या ठिकाणी देवासमोर एक मागणी मागतायत की हे भगवंता, तुझ्याजवळ एकच मागणं आहे, मागणे ते एक, तेही तुला द्यायचं असेल तर दे, मला गरज देशील तरी पाहे, तुला देऊ वाटलं तर दे. असं म्हटल्यानंतर देव म्हणाले काय हरकत नाही, काही मागा महाराज. मग महाराजांनी मागणं मागितलं, देवा काही करू नको, फक्त मला काय कर, या संताशी निर्वे, मला फक्त संतांच्या ताब्यात दे, बाकी काही करू नको. तू उदार आहेस, भक्ताला दिसशील, याच्यामध्ये काय नवलय, तुला मारायला आलेली पुतना मावशी तिला सुद्धा तू दिलंस, तुला शिव्या दिलेला काय नाव त्याचं शिशुपाळ त्याला सुद्धा तू दिलंस. तू उदार आहेस, मी तर तुझा भक्त आहे, तू उदार हो आणि काय कर, तुझी प्रॉपर्टी माझ्या नावानं कर, असं म्हणाले का? तो बरं आहे. मज ठेवी पायी संतांची या संताशी निर्विहेची मज दे, अनेक तुझे काही न मागू देवा विठ्ठल. मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्विहेची मज देई, आणि तुझे काही न मागो तुझ. प्रस्तुत प्राप्तपसी घेतलेल्या अभंगातून श्रीमंत जगद्गुरु संत श्रेष्ठ देहू निवासी तुकोबा या ठिकाणी मागणी मागतात. तत्पूर्वी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे. ही सेवा कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञातच आहे. आपल्या मोहने गावामध्ये गेली 39 वर्ष झालं 3 तप पूर्ण होऊन तुम्ही 4थ्या तपाकडे वाटचाल करतायत. सामान्य गोष्ट नाही महाराज. 1 दिवसाचा लग्न सोहळा करायचा म्हणलं तर आपल्याला नको वाटतं महाराज, पण गेली 39 वर्ष झालं, म्हणून या मंडळाला द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे आपण गणपती बाप्पाकडे एकच विनंती करणार आहे, देवा हे जसं 3 तपापासून ही सेवा चालू आहे, तसं अजून जास्तीत जास्त म्हणजे 5 तप देवा अशी सेवा चालू दे, आणि त्या 5व्या तपाला मला सेवा घडू दे. मला एकट्याला नाही, मला कांदेकरी म्हणजे टाळकरी म्हणजे हेच पाहिजे. मृदंगाचार्य म्हणून हाच गुणी पाहिजे, श्रोते मंडळ तुम्हीच पाहिजे, आणि कमिटी मंडळ आमचे सुभाष दादाच पाहिजे. असो, देवाला जास्त आपण मागणं मागितलंय का? किती मागणं मागितलंय? 5 तप. 5 तप म्हणजे किती झाले? 12 पंचे 60 वर्ष. जास्त मागितलंय का नाथ महाराज? जास्त मागितलंय का? आता आपली 60 वलांडली, अजून 60 वर्ष मागितले, ह्याच्यात काय वेगळं केलं आपण? असो, या कार्यक्रमाचं नियोजन वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य कबीर महाराज, वैकुंठवासी हरिभक्तपरायण आमचे शंकर महाराज, वैकुंठवासी हरिभक्तपरायण आमच्या देवकीबाई पाटील महाराज, या सर्वांच्या मार्गदर्शनाने, कारण फळ कधी फुललेलं असतं, त्या फळाचं जेव्हा बीज शुद्ध असतं त्यावेळेस ते फळ फुललेलं दिसतं. 39 वर्षापासून हे फळ फुललंय म्हणजे त्याला ह्या सर्व
वरच्या वैकुंठवासी गुरुवर्य लोकांचा आशीर्वादच आहे. कारण का या वारकरी संप्रदायाचं बीजारोपण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात का झालं, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आनंद उपभोगायला का मिळाला, कारण ह्या वारकरी संप्रदायाचं बीजारोपण माझ्या ज्ञानोबारीने इवलेसे रोप लाविले शुद्ध अंतःकरणापासून महाराजांनी बीजारोपण केलेलं होतं. म्हणून वैकुंठवासी हरिभक्तपरायण शंकर महाराज असतील, देवकीबाई असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनानं हे आपल्या सप्त्याचं रोपटं त्यांनी लावलेलं आहे. आणि त्याला तुम्ही सर्वजण कमिटी मंडळ, आमचे सुभाषदादा असतील, आमचे लक्ष्मण भाऊ असतील, आमचे सचिव असतील, आणि त्याला सहकार्य आपल्या पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ आहे. या सर्व पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या सहकार्याने, गुरुवर्य मंडळांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेली 39 वर्ष हा नामसप्ताह या ठिकाणी चालू आहे. मी माझं भाग्य समजतो आज शंकर महाराजांचे चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहेत, नातूही इथं उपस्थित आहेत. म्हणजे 3 पिढ्याची सेवा आहे म्हणायची माझी, बरोबर आहे का नाही? शंकर देण्याची पंते चालो जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. देण्याची पंते चालो जाता न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही. भक्तिपंत बहु सोपा, भक्तिपंथ हा बहु सोपा आहे महाराज. पण त्या मार्गाने गेलं तर वाडवडिलांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने आपण सर्वजण जात आहात याचा स्वाभिमान आपल्या सर्वांना आहे. आणि अशा ह्या नामसप्ताहामध्ये माझी सेवा आज या ठिकाणी वैकुंठवासी आमच्या देवकीबाई यांच्या स्मरणार्थ आमचे रतनबाई आणि त्यांचे चिरंजीव असणारे निवृत्ती महाराज यांच्या सौजन्यानं आपल्या सर्वांच्या या परिवाराचा, तुमचा सर्वांचा गणपती बाप्पाचा सेवा करायचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं ते आमच्या ह्या निवृत्ती महाराजांमुळं. महाराज आज त्यांच्या सर्वांचा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्यांच्या सौजन्याने त्यांनी सौजन्य दाखवलं म्हणून आज मला गणपतीचं झालं, आपल्यासारख्यांचं सहकार्य लाभलं, आपल्यासारख्यांचं दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. 26 नंबरचं आठवण सर्वांना राहिली याच्यामध्ये मी माझं भाग्य समजतो. सर्व गायनाचारी असतील, सगळे भजनी मंडळ असतील, हे सगळे प्रेम यांच्या अंगा खांद्यावर खेळलो महाराज. नाथ महाराज असतील, विष्णू महाराज असतील, सोमनाथ महाराज, आमचे अंबादास महाराज यांच्या अंगा खांद्यावर खेळून मी तुमच्या समोर मोठा झालेलो आहे. म्हणजे अंगानं बरं का, ज्ञानानं नाही. म्हणून यथामथे यथावकाश भगवान परमात्मा जशी सेवा करून घेईल तद्वत ती सेवा त्यांच्या चरणी लीन करायची. विठ्ठल प्रस्तुत अभंगातून तुकोबारे या ठिकाणी मागणी मागतायत. आता मागणी आणि संत हे समीकरण जुळतं का हो? मागणाऱ्याला संत म्हटलं जातं का भिकारी म्हटलं जातं? काय म्हटलं जातं? तुमच्याकडे काहीच म्हणत नाहीत. बरं, दुसरा प्रश्न विचारतो तुम्हाला. मागणाऱ्याला घरामध्ये किंमत आहे का? नाही. चला पुढं. एखादा भिकारी दारात आला, किंमत. चला पुढं. गावात. चला पुढं. तालुक्याला. चला पुढं. जिल्ह्याला. काय म्हणलं हिथं किंमत नाही, ठाण्याला जाऊ. ठाण्याला गेलो, भिकाऱ्याला किंमत आहे का? याच्या पुढे जाऊन सांगू. गणपती बाप्पा समोर मागणारा भक्त आवडतो का न मागणारा आवडतो? देवाला काय आवडतो? मागणारा भक्त. कोण आवडतो देवाला? मागणारा भक्त आवडतो का न मागणारा? आपल्याला बायको आवडते का नाही? आवडते ना. मग मागणारी आवडते का न मागणारी आवडते? सारखंच जर आता कधीतरी मागाव किती, सारखंच रोज उठून जर मागायला लागले तर आपल्याला ती सुद्धा आवडत नाही. काही न मागे कोणाचे तोची आवडे देवा. मागणाऱ्याला देवाला देखील मागणारा भक्त आवडत नाही. घरामध्ये किंमत नाही, दारामध्ये किंमत नाही, तालुक्याला किंमत नाही. बरं, परंपरा तुकोबाराची मागणाऱ्याचे का न मागणाऱ्याचे? काही मागणे हे आम्हानुचे, काही मागणे आम्हानुचे, काही मागणे आम्हानुचे.
काही न मागणे आम्हा अनुचित वडिलांचे रीत जाणत सो वडिलांची रीत जाणत सो काही न मागे न काही न मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत सो जाणत सो काही न अनुचित काही न मागणारा जर देवाला भक्त आवडत नसेल, परंपरा जर न मागणाऱ्याची असेल, मागणाऱ्याला कुठंच किंमत जर नसेल, तर तुकोबारांनी मागणं मागितलं का न मागितलं? मागणारे जर संत होऊ शकत नाही, मग तुकोबाराय कोण? तुकोबारांच्या गाथा बघा, 700 अबक मागणी परत. बरं, नुसतंच तुकोबारांनी मागणं मागितलं असं नाही बाबांनो, ज्ञानोबारांनी सुद्धा मागणं मागितलंय का नाही? सगळ्याला पाठ आहे महाराज ज्ञानोबारांचं मागणं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मजत द्यावे. पण नुसतंच ज्ञानोबारांनी मागणं मागितलंय, मग आमचे नाथराय आमच्या नामदेवराय काही मागणं मागितलं नाही का हो? हेची देवा पै मागत शरण सेवा अखंडित. नामदेवरायचं पण मागणं सगळ्याला पाठ आहे महाराज. अकल्पाविष्य माझी आस कळारच्या माझी आस कळारच्या माझी आस कळारच्या माझी आस कळारच्या कल्पायुष वावे दया गोळा कल्पायुष वावे दया गोळा कल्पायुष वावे दया गोळा कल्पायुष वावे दया गोळा माझी आस कळारच्या दास माझी आस कळारच्या दास माझी आस कळारच्या दास माझी आस कळारच्या दास. मागणारे जर संत होऊ शकत नाहीत, मग ज्ञानोबाराय कोण झाले? तुकोबाराय कोण झाले? नामदेवराय कोण झाले? प्रत्येक संतांनी मागणं मागितलंय. मागणारे जर भिकारी होत असतील तर मग तुकोबारायांचा अधिकार. बरं, तुकोबारायांचं एक प्रमाण भिक्षापत्र अवलंबने जळोजीने, असं सगळं प्रमाण असताना तुकोबारायांनी मागणं मागावं का? बरं, मागणारे जर संत होऊ शकत नाहीत, प्रत्येक संतांनी मागणं मागितलं, हे समीकरण लावायचं कसं? याचा विचार आपल्याला 2-3 तासामध्ये करायचा ना आपली सेवा. आता तुमची जेवण तर सगळ्याची झालीत, बरोबर आहे का नाही? आता काय काम आहे का आपल्याला? काहीच काम नाही. जोपर्यंत तुम्हाला आळस येत नाही तोपर्यंत आपलं. मला मुद्दा सांगायचा आहे या ठिकाणी. तुकोबाराय या ठिकाणी मागणी का मागतात, कशासाठी मागतात, का मागणी मागायची गरज काय वाटली, याचा विचार आपल्याला करायचा आहे महाराज. मागणारे संत होऊ शकत नाहीत, याचं जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर एक साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. लेकरानं बापाला मागायचा अधिकार आहे का नाही? आहे का नाही? लेकरानं बापाला मागायचा अधिकार आहे, शिष्यानं गुरुला मागायचा अधिकार आहे, भक्तानं देवाला मागायचा अधिकार आहे, बायकोनं नवऱ्याला मागायचा अधिकार, नोकरानं मालकाला मागायचा अधिकार आहे. लेकरानं बापाला मागायचं नाही, मग मागायचं कुणाला? बायकोनं नवऱ्याला मागायचं नाही, मागायचं कुणाला? अरे अधिकार आहे तो, हक्काचं मागणं. आता काय मागावं हे त्या जातीला कळलं पाहिजे. लेकरानं मागायचा अधिकार आहे म्हणून काय आईचा नरडीचा घोट मागायचा का? काय मागावं कळलं पाहिजे ना या जातीला. मागण्याचा अधिकार आहे म्हणून काही मागणं उपयोग आहे का? उचित मागणं मागावं का अनुचित मागणं मागावं? उचित मागणं मागण्याचा अधिकार आहे का अनुचित? तुम्ही म्हणताल उचित आणि अनुचित कशाला म्हणतात? आता परवा संक्रांतीचा सण झाला, किती तारखेला? 15 तारखेला. मला वाटतं 1 महिना झाला असेल, बरोबर आहे.
सकाळ सकाळ मी आपली कार्यक्रम होता म्हणून पिशवी उचलली आणि निघालो कार्यक्रमाला. आतून आवाज आला, ओय कुणाचा असेल? सगळ्यांच्या लक्षात आलं. बरोबर आहे. आता मी मागचा पाऊल पुढे टाकेल का पंडित मामा? ताप झाली नाही महाराज, मी तसाच उभारलो दरवाजात. ते आली, काय करताय? म्हणलं अगं कार्यक्रमाला चाललोय. तुम्हाला काय कळतं का? म्हणली मला वौसाला जायचंय 12 वाजता आणि अंगावरती साडी नाही. आता तिनं माझ्या बायकोनं मला मागणं मागितलं. काय मागितलं? साडी. साडी आणून द्या. उचित झालं का अनुचित झालं? उचित झालं का अनुचित झालं? उचित झालं. योग्य झालं का अयोग्य झालं? योग्य झालं. हक्काचं झालं का बिगर हक्काचं झालं? तिचा तो हक्कच आहे. बरोबर आहे का नाही? तू का म्हणे नग्न भाज तरी ती लाज स्वामीसी. तिचा तो हक्क आहे. मागणं मागितलं, उचित मागणं मागितलं का अनुचित मागणं मागितलं? योग्य मागितलं का अयोग्य मागितलं? हक्काचं मागितलं का बिगर हक्काचं मागितलं? थोडासा मागणीत बदल करा, थोडासा बदल करा. तिनं काय म्हणाली मला ऐका. ती म्हणली महाराज साडी आणून देऊ नका, निदान धुवून द्या. थोडासाच बदल केला. आणून द्या उचित झालं का अनुचित झालं? उचित झालं. पण साडी धुवून द्या अनुचित झालं, अयोग्य झालं, बिगर हक्काचं झालं. मग आपल्या जाती कुठं मोडतात? हक्काच्या मागणीमध्ये मोडतात का बिगर हक्काच्या उचित मध्ये मोडतात का अनुचित मध्ये मोडतात? तुकोबारांची परंपरा उचित मागणाऱ्याची का अनुचित मागणाऱ्याची? अरे लेकरानं बापाला मागायचं नाही, मग मागायचं कुणाला? तुकोबारांच्या नात्याचा विचार करा. विठ्ठल माय, विठ्ठल बाप, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता दुसरं प्रमाण घ्या पाठातलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बैलो बहिरो सखा, कृष्ण माझा बैल बंधू सखा, कृष्ण माझा बैल बंधू सखा, कृष्ण माझा. कृष्ण माझा पिता, बैल बंधू तोलता, कृष्ण माझा बैल बंधू तोलता, कृष्ण माझा बैल बंधू तोलता, कृष्ण माझा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझी पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण. महाराज तुकोबारांचं एवढं जवळचं नातं होतं. किती जवळचं होतं? किती देव आवडत होता तुकोबारांना? जीवा एवढा का जीवापेक्षा? कुठलंही नातं लावा, लेकराचं नातं लावा नाहीतर भक्ताचं नातं लावा. तुझी अनवाही नगा देवराया, देवराया. अरे बहु आवडते जीवा पासोनिया, कानडिया विठोबा. महाराज इतका देव पण भगवान परमात्मा आवडत होता. म्हणून तुकोबारा आहे. मागणाऱ्यामध्ये अनेक प्रकार आहेत. मागणाऱ्यामध्ये अनेक प्रकार आहेत. पहिला प्रकार ऐका. सेवा करायची नाही, मेवा मागायचा नाही, वर्गणी पण द्यायची नाही आणि जेवायला पण यायचं नाही. 1 नंबरचा नास्तिकांचा वर्ग. चला पुढं. दुसरा प्रकार ऐका. जेवढी सेवा तेवढाच मेवा. बरोबर आहे का नाही? वर्षातून 5च दिवस आपण ह्या गणपतीचं पूजन करतो. उद्या गणपती बाप्पाला काळा झाला की माझ्यासारखा जर एखादा बुवा जर तुम्हाला उद्याच्याला ह्या मोन्यामध्ये जर दिसला, तुम्ही म्हणताल महाराज का आला, का आला? बरोबर आहे का नाही? आज आहे, उद्या 12 पर्यंत आहे, पण संध्याकाळी जर मुक्कामाला राहिलो तर एवढी सेवा तेवढा मेवा. 2 नंबरचा वर्ग. चला पुढं. 3रा नंबरचा वर्ग. सेवा कमी करायची आणि मला वाटतं आपल्या सगळ्या जाती वर्गणी 11च रुपये द्यायची आणि हिशोब सगळ्या 11 लाखाचा मागायचा. मला मुद्दा सांगायचा आहे. 3 नंबरचा वर्ग झाला. मी सगळे वर्ग तुमच्या समोर मांडतोय. आपण कुठल्या वर्गात मोडतोय ते मला नाही सांगायचं, गणपती बाप्पाला सांगा. मला मुद्दा सांगायचा या ठिकाणी. तुकोबाराय सांगतात बाबांनो, पहिला वर्ग सेवा नाही मेवा नाही. दुसरा वर्ग जेवढी सेवा तेवढाच मेवा. 3रा वर्ग सेवा कमी मेवा जास्त. आणि 4था वर्ग जीवनात फक्त सेवाच.
मेवा मागायचाच नाही. काय प्रमाण आहे तुकाराम महाराज. तुका म्हणे काही न मागो आणि ग 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 तुझे पायी सुख तुझे पायी सुख सवाये गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सवाये तुझे पायी सुख चौथ्या वर्गात आपण मोडतो का? सेवाच करायची, मेवा मागायचाच नाही. मग आमचं कसं असतं, कीर्तनाला यायच्या आधीच आम्ही मनात ठरवलं असतं की आज आपण कीर्तनाला जायचं, पण गणपती बाप्पाला काय मागायचं आधी ठरवलेलं असतं महाराजांनी. म्हणून सेवा फक्त. पण महाराज तुकोबरायांचं आयुष्य बघा सगळं. महाराज जीवनात फक्त नुसती सेवाच केली, मागितलंच नाही. सामान्य सेवा महाराज वारकरी, सामान्य मागणं, असामान्य मागणं, भरपूर प्रकार आहेत महाराज. सामान्य मागणं कशाला म्हटलं जातं? सामान्य शेतकरी होता महाराज. बी आणलं, पेरणीचे दिवस होते. रात्री बी आणलं आणि सकाळी पेरायला गेला. 1 एकर पेरणी झाली. 1 एकर पेरणी झाल्यानंतर त्याला झाली तलब. कशाची? हरिपाठाची. सगळ्यांच्या लक्षात आलं कशाची तलब झाली असेल त्याला. कृष्ण म्हणे अर्जुना, मित्र भेटला जुना, त्याला मोक्ष नाही पुन्हा, त्याला द्या तांबा पाणी. त्याच्याकडे एक होतं आणि एक नव्हतं. 1 एकर पेरणी झाली, वाट बघू लागला, कारण त्याला दोन्ही असल्याशिवाय त्याची तलब पूर्ण होत नव्हती, आणि तलब पूर्ण झाल्याशिवाय काम सुचत. महाराज 1 तास वाट बघितली, कुणीच आलं नाही. तशीच बैल उभी केली आणि रस्त्याला येऊन 3 तास वाट बघितली. डोक्याला हात लावून वाट बघत बसला. कुणाची? महाराजाची. खाणाऱ्या माणसाची वाट बघत बसला. कर्म धर्म संयोगानं त्याच रस्त्यानं त्या गावचा जो राजा होता, तो राजाची स्वारी समोरून आली. राजानं बघितलं, कपाळाला हात लावलाय, दरिद्री माणूस दिसतोय, कपाळाला आट्या पडल्यात, म्हणजे कोणतरी सामान्य शेतकरी दिसतोय, कशाच्या तर चिंतेत दिसतोय, त्याला टेन्शन दिसतंय कशाचं. म्हणून राजा प्रसन्न झाला आणि राजानं सांगितलं शिपायला, जावा रे, मला त्याला बोलवून आणा. उचललं त्याला आणि त्या राजा समोर आला. राजा प्रसन्न झाला. मग तुला काय पाहिजे ते? काय मागितलं? हा, मग सगळं कळतंय ना, मला कशाला बोलवलंय तुम्ही? राजाची प्रसन्नता कशात घालवली मला सांगा? पैसे मागितले असते, दरिद्री गेली असती. सोनं मागितले असतं, ऐश्वर्य आलं असतं. जमीन काय पाहिजे ते देणारा समर्थ होता ना राजा. पण कशात घालवली प्रसन्नता? सोन्यामध्ये घालवली. त्याच्यापेक्षा सुधारित आवृत्ती घ्या. 2 मित्र शेजारी राहिला. जसे दीपक दादा आणि आमचे पंडित मामा शेजारी राहतात. बरोबर का नाही? दोघांच्या बायका पण मैत्रिणी. मैत्रिणी बायका असल्यामुळं रोज हिच्या घरात काय झालेली भाजी तिला सांगितल्याशिवाय हिला चैन पडायची नाही. हिच्या घरात काही खरेदी झाली की हिला सांगितल्याशिवाय हिला चैन पडायची. पण गंमत सांगू का? 2 मित्रांमध्ये एक होता श्रीमंत, म्हणजे सावकार होता, आणि दुसरा होता गरीब, म्हणजे दुसऱ्याच्या शेतात कामाला जात होता. पण मैत्री अतूट होती त्यांची. मग ज्याच्या घरी श्रीमंताच्या बायकोच्या घरी रोज सोन्याचा धूर, रोज 1 डाग घरी यायचा. आता माता भगिनींना मला सांगा, डाग घातल्यानंतर आनंद होतो का घातलेला डाग शेजारणीला दाखवल्यानंतर आनंद होतो? जेव्हा मैत्रिणीला सांगावं, मग हिच्या जीवाला ग्वाड. रोज 1 डाग
टाक घालायचा हिच्या घरी जायची की जिचा नवरा दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचे होते. मला सांगा बरं आता स्वप्न बघून चालेल का ह्या बाईनं? पण हिनं स्वप्न बघायला चालू केली. ही दुसऱ्याच्या शेतात काम करून आलेला गडी निवांत कधी खायला आणि कधी झोपला असं वाटायचं. जेवत असताना हिनं कुरकुर चालू केली. बघा की आवतीनं किती नाकातली नथ केली, कानातलं डोल केलं, गळ्यातला हार केला. मला सांगा आता उंटाची पप्पी घेऊन चालेल का अरविंद महाराज? आपण स्वप्न बघावं पण आपल्या ताकदीनुसार बघावं का उपयोग आहे का? जी वैतागलं, जी गेलं, जी महादेवाच्या मंदिरात आपण 7-8 वर्षाखाली तिकडं मंदिर केलंय का नाही सुभाष दादा, बरोबर आहे का नाही? त्या मंदिरामध्ये गेलं महाराज, जी बसलं तपश्चर्याला 12 वर्ष घरी आलंच नाही. आणि 12 वर्षानंतर भोळा महादेव पावला, मग तुला पाहिजे ते. मी गोष्ट कीर्तना कशासाठी सांगायला गेलो? हसण्यासाठी नाही सांगत. माझा दुसरा मुद्दा सांगायचा. पहिल्यानं काय केलं? राजाची प्रसन्नता कशात घालवली? चुन्यात. हा त्याला महादेव प्रसन्न झाले, मग म्हणला तुला काय पाहिजे ते. काय मागितलं? ही वैतागून कशासाठी गेलतो? सोन्यासाठी. म्हणला देवा हात लावल त्याचं सोनं होऊ दे. भोळा महादेव म्हणला तथास्तु. वरदान काय मागितलं? हात लावल त्याचं सोनं होऊ दे. महादेव प्रसन्न झाला, मोहण्यात आला आणि सगळ्या गावाला हात लावल्या बरोबर गावानं डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली. आणि कळलं त्याची पोरगी शहाडमध्ये दिलती. त्या पुरीला कळलं आपल्या बाबाला देव प्रसन्न झाले आणि काय वरदान मिळलंय? हात लावलं की पुरगी घरी राहील. काय लक्ष्मी बाप घरी जायची अशी पुरगी दरवाजात पप्पा कडकडून भेटली. कशाची मुलगी? कशाची झाली? वरदान काय मागितलं होतं? हात लावलं की पुतळा झाला. पुतळा रडायला लागला. देवा हे काय झालं? देवानं काय चूक केली का? देवानं काय त्याला पाहिजे ते मला दिलं होतं का नाही वरदान? या जातीला कळलं नाही काय मागावं. याला देव काय करणार आहे? घरात गेला, 12 वर्षाचा उपाशी होता. आईला बायकोला मला ताट वाढ. ताटावरती बसला. घमघमाट होता महाराज सगळा. भूक लागली होती. 12 वर्षाचा उपाशी होता. जामन घेतला, टाकला तोंडामध्ये. कशाचा? सोनं खातोय का? पश्चातापानं जीव द्यावा लागला. भगवंताची प्रसन्नता कशात घालवली? माझा मार्गक्रमण चालू आहे. मागणाऱ्याचे 4 प्रकार मागतोय. आपण कुठल्या मागणीत मोडतोय ते तुम्ही ठरवा. पहिल्यानं चुन्यात घालवली, यानं सोन्यात घालवली आणि आम्ही मातीत. कळतच नाही आम्हाला देवाला काय मागावं. आमुचे मागणे मागो त्याची से, आमुचे मागणे मागो त्याची सेवा, आमुचे मागणे मागो त्याची सेवा, आमुचे मागो त्याची सेवा. मोक्षाची निर्दवा कोणा चाड, मोक्षाची निर्दवा कोणा चाड, आमुचे मागणे मागो त्याची सेवा, आमुचे मागणे मागो त्याची सेवा, आमुचे मागणे मागो त्याची सेवा, आमुचे मागणे मागो त्याची सेवा. पहिला वर्ग सोन्यामध्ये गेला, दुसरा वर्ग सोन्यामध्ये गेला, आता तिसरा वर्ग तुमच्या समोर मांडतो. माता भगिनींना एक प्रश्न विचारतो. तुमच्याकडे वटसावित्रीचा पौर्णिमेचा सण साजरा करतात का? आपण करतो का महिला करतात? महिला करतात, बरोबर. कशासाठी साजरा करतात हो तुम्ही साजरा? सावित्रीचा सांगा ना. वटसावित्री दिवशी तुम्ही काय करतात माता भगिनी? वडाकडे जातात, त्याला 7 फेऱ्या. मग सरळ मारलात का उलट्या मारतात? जर माहित नसलं, सासूबाईनं जर उलटी प्रदक्षिणा घातली तर सुनबाई सुलटी घालती का? परमार्थ करत असताना जाणून परमार्थ करा. का मागी गणेशोत्सव साजरा करायचा कारण आहे त्याला? का एकादशी करायची कारण आहे त्याला? पैसे जास्त झाले म्हणून उधळपट्टी करायसाठी मागी गणेशोत्सव नाही.
गणपती ही सेवा चालू असताना याच्या पाठीमागची भूमिका बघा. माझ्या वैकुंठवासी हरिभाऊ आपल्या शंकर महाराजांची भूमिका काय असेल, जेणेकरून ह्या समाजाला दिशा देण्याचं काम हा सप्ताह करतो. एक आदर्श व्यक्तिमत्व होतं महाराज शंकर महाराजांचं. पाठीमाग प्रत्येक गोष्टीला कारण आहे महाराज. गळ्यात माळ का घालायची हो सांगा ना, बिगर कारणाचे का माळ घालायची? कारण आहे. देवाचं दर्शन का घ्यायचं? कारण आहे. लग्न का करायचं? कारण आहे. शाळा का शिकायची? कारण आहे. नोकरी का करायची? कारण आहे. तसं वटसावित्रीचं त्या दिवशी वडाचं पूजन करायचं काय कारण आहे? पिछेच्या आगे ढकल, मेरे को क्या मालूम, काय माहिती आम्हाला महाराज. असा परमार्थ नाही करायचा. परमार्थ करत असताना जाणून परमार्थ करा, तरच तुम्हाला फळ मिळणार आहे. परवा एकादशीला जाण्याचा योग आला दर्शनाला. मग त्या 30 दरवाजातून खाली उतरलो. तुम्ही वरनं येताना 7 मजल्यातनं खाली ते 30 दरवाजा कान्होपात्राचं तिथून खाली उतरलो आणि एका ह्याला कुलूप दिसलं मला. आतमध्ये पेटी होती आणि त्या पेटीला दरवाजा होता, त्या दरवाजाला कुलूप दिसलं. मग मला वाटलं चला असेल कुठला तर देव, म्हणून मी गेलो आणि त्या कुलपाच्या पाया पडलो. मी पाया पडलो, पुढे निघून गेलो. पण माझ्या पाठीमागे होतं चोपदार. चोपदारचं लक्षच होतं महाराज कुठं कुठं पाया पडतोय. आता मी कुलपाच्या पाया पडले म्हणलं तर चोपदाराने काय केलं, त्याच्या हातात होता बुक्का, घेतला बुक्का आणि लावला कुलपाला. आणि हे बघितलं मागच्या टाळकऱ्यानं. आमचे जाधवबा होते पाठीमाग. त्यांच्या लक्षात आलं, म्हणजे महाराज ज्या अर्थी पाया पडतोय, चोपदार ज्या अर्थी इथं बुक्का लावतोय, इथं मला मोठा देव दिसतोय काय की. म्हणून त्यांच्या हातात होता हार, घेतला हार आणि घातला. कशाला? कुलपाला. असा परमार्थ केल्यावर किती दिवसानं देव भेटेल सांगा ना. परमार्थ करायचा आहे तर जाणून परमार्थ करा महाराज. आपल्याकडे जाताना, देवाकडे जाताना देवाच्या दारात एक प्राणी असतो बघा. काय नाव होत्या प्राण्याचं? कासव. कासवच का असतो सांगा मता बघून. तुम्ही पाया पडता का नाही कासवाच्या? देवाकडे जाताना कासवाच्या पाया पडता का नाही तुम्ही? सांगा ना, का पडता पाया कासवाच्या? बरं, देवाच्या दारात कासवच का? 4 पाय आहेत म्हणून. प्राणी आता ससा सुद्धा 4 पायाचा आहे, कुत्र सुद्धा 4 पायाचं आहे. मग एकानं काय केलं, कासव काढलं आणि कुत्र ठेवलं. पाया पडतील काय लोक? कशा? कासवच का देवाच्या दारात असतं? ऐका, कासवाकडे 2 गुण आहेत. कासवाकडे 2 गुण आहेत. एक गुण असा आहे, जिथं पाय पाहिजे असतील तिथं ती पाय बाहेर काढतो. जिथं पायाची गरज नाही तिथं काय करतं ते माहिती आहे सगळ्याला. मी काय नवीन सांगितलंय का? बरोबर आहे. ही एक गुण झाला त्याच्याकडे. ती म्हणतात ती गुण आपल्या काय कामाचा आहे ते कासव आपल्याला सांगत असतं. कासवच का असतं? ज्या देवाकडे आपण चाललोय त्या देवाकडे जाताना आपण काय काय आवरायला पाहिजे? काय आवरायला पाहिजे? हा, कपडे, केस, सांगा ना. तुम्ही देवाकडे वरून नटून जाता का आतून नटून जावं देवाकडं? आपण कसं जातो? गोरी गोरी. अरे काय संकेत देत आहे माझं ते कासव? ते कासव आपल्याला सांगत असतं, अरे बाबा, ज्या देवाकडे चाललाय ना, तुला जर खरंच देवाचं प्रसन्नता, तुला तुझ्यावरती प्रसन्न व्हावं असं जर वाटत असेल तर ह्या कामाला आवर, या क्रोधाला आवर, या लोभाला आवर. षडविकार रूपी पाय आपल्याला 6 प्रकारचे पाय फुटलेत ना, हे पाय आवरले पाहिजे देवाकडे जाताना. तर नाहीतर मी एक महाराज आहे म्हणून जर देवाकडे गेलो तर देव प्रसन्न होऊ शकत नाही महाराज. चला पुढे. दुसरा गुण ऐका. कासव आपल्या लेकराचं पोट कसं भरतं? आपण पोट कसं भरलो? आपण आपल्या आईचं दूध पिऊन, बरोबर? तसं कासव आपल्या लेकराचं पोट कसं भरतं? त्याला स्तन आहेत का? नाही. मग पोट कसं भरतं? बघा काय भावना असेल महाराज.
काय परमार्थ करत असताना जाणून परमार्थ का केला पाहिजे महाराज? ते कासव आपल्याला सांगत असतं, हे देवा, हे देवा, कासव जसं आपल्या लेकराचं पोट भरतं का नाही, काय करतो कासव लेकराचं पोट भरायचं असेल तर फक्त त्या लेकराला दृष्टी पुढे आणतं. कासवाच्या पुढे लेकरू आलं की लेकराचं पोट भरलं जातं, तसं या बापाच्या पुढे हे लेकरू आलं तर देवा त्या कासवासारखी ह्या लेकराची आठवण ठेव रे देवा. काय बावळा येऊ त्याच्या पाठीमागची. परमार्थ करत असताना जाणून परमार्थ केला पाहिजे. वट सावित्रीचं पूजन का केलं जातं माता भगिनीनो? आपल्या कपाळाचं रक्षण केलं जातं. त्या सावित्रीनं आपल्या नवऱ्याला यमाच्या दरबारातून आणलं म्हणून सावित्रीचं पूजन केलं जातं. पण त्याच्यापेक्षा भाग्यवान संत आहेत. मी 3रा नंबरचा प्रकार तुमच्या समोर मांडतोय. सावित्रीनं मागणं मागितलं कारण त्या यमानं सांगितलं होतं तुझं कपाळाचं कुंकू सोडून माग. काय मागितलं होतं? कपाळाचं कुंकू सोडून माग. सावित्रीनं घाबरली नाही. तिनं सांगितलं काही नाही म्हणले, एवढंच आहे ना, एकाच वाक्यात मागायचं ना, म्हणले पंतु के ऊपर छत्र दिखाना. सावित्री मागं सरली नाही, पंतु के ऊपर छत्र दिखाना. आता पंतु कधी होईल? हा, नातू असल्याशिवाय. नातू कधी होईल? मुलगा असल्याशिवाय. मुलगा कधी होईल? कपाळाचं कुंकू असल्याशिवाय. म्हणून सावित्रीचं स्मरण केलं जातं बाबांनो. महत्वाचं म्हणजे आपण त्याच्याही पुढचं मागणं आहे महाराज. 3 प्रकार तुमच्या समोर मानतो. ह्याच्याही पुढचं मागणं आहे माझ्या संतांचं. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून निया काही न मागते. 4था प्रकार आहे बाबांनो. संत जे मागतात ना ते आपल्यासाठी मागतात. वास्तविक पाहता वकिलाला कोर्टात जाण्याची गरज असते का? वकील कुणासाठी कोर्टात गेलेला असतो? मग आपल्या सर्वांचं वकीलपत्र घेऊन तुकोबराय देवासमोर गेलेत. कारण का मागण्याची परंपरा नाही, पण प्रत्येक वेळेला तुकोबराय ज्यावेळेस वारीला जायचे त्यावेळेस देवानं मान खाली घालावी, हात जोडावे आणि माझ्या तुकाराम महाराजाला विनंती करावी, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा, मनसे काही मागा. तुकोबरायचे वडील बोल्लोबा प्रत्येक वारीला देवाकडे जायचं, देवाला काहीतरी मागा म्हणायचं. बोल्लोबा म्हणायचे कशासाठी मागू, कशासाठी मागू. पण एका वारीला आतून आवाज आला. महाराज वारीला निघाले आणि आतून आवाज आला, महाराज. महाराज थांबले आणि महाराजांनी विचारलं, का ग? तुकोबरांच्या मातूने आईनं बोल्लोबांसमोर विनंती वजा मागणी मागितली. महाराज बरेच दिवस झालं माझ्या बापाचं दर्शन झालं नाही हो. मला बरेच दिवस झालं भेट सुद्धा नाही झाली. मला वारकीला दर्शनाला यावं वाटतंय. मागणी योग्य होती का अयोग्य होती? हक्काची होती का बिगर हक्काची होती? धर्माची होती का अधर्माची होती? उचित होती का अनुचित होती? बरोबर आहे, योग्य मागणी होती. पण महाराजांनी आट घातली, हे बघ तुला मी घेऊन जातो पण तू देवाला काय मागायचं? कारण माता भगिनींचा स्वभाव असतो काहीतरी पत्रवाडी करून चिटकल्याशिवाय राहत नाहीत. बरोबर आहे का नाही? मग ठीक आहे, काय हरकत नाही म्हणले, मी तुमचीच मंडळी आहे. बोल्लोबा आले, दर्शन घेतलं, गरुड खांबापाशी आले, उड्या मारायला लागले आणि कणकाई माऊली देवाच्या समोर. चेहरा कुचंबलेला होता, चेहऱ्यावरती तेज नव्हतं, थोडंसं टेन्शन होतं आईच्या चेहऱ्यावरती. म्हणून या बापाला वाटलं की माझी लेक आली आहे आणि चेहरा कुचंबलेला घेऊन आली आहे. बापाला काय वाटल? बापानं मन मोठं केलं, ए आई, ए ताई,
का ग चेहरा का कुचमलाय तुझा? आता बापानं प्रश्न केल्यानंतर लिखीनं सांगणं गरजेचं आहे का नाही? प्रश्न केल्यामुळं कणकाई माऊलीनं उत्तर दिलं, देवा काय करू, अजून माझी कुस पवित्र नाही रे झाली. देवाला तेवढंच पाहिजे होतं, जा म्हणले तुला मुलगा होईल. आता मला सांगा, चेहऱ्यावरचा भाव बदलला का न बदलला? अरे आशीर्वाद देणारा कोण होता? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या. ब्रह्मांडाच्या बापानं आशीर्वाद दिलता, गुजरातच्या बाईनं नव. चेहऱ्यावरची आनंद उमटला आणि आनंदाचा चेहरा घेऊन कणकाई माऊली बाहेर आल्या. गरुड खांबापाशी उभे होते. बोल्लोबानी ओळखलं, ही गिऱ्हाईक 100% फसलं. सांगितलं होतं ना तुम्हाला, देवाला मागायचं नाही. मग कुणी मागितलंय? मग चेहऱ्यावरती आनंद आहे का? सांगते का आनंद आहे. चेहरा माझा कुचमलेला होता. मग माझ्या बापानं मला विचारलं, काय विचारलं? चेहरा का कुचमलाय? मग तू काय सांगितलं? माझी अजून कुस पवित्र नाही. मग देवानं काय सांगितलं? म्हणले आशीर्वाद दिलाय. काय दिलाय? म्हणजे पुत्रवती भव. जा तुझ्या भगवंताला जाऊन सांग, तुला जर पुत्र द्यायचा असेल तर एक तर पुत्र दाता बनावा, नाहीतर भक्त बनावा, नाहीतर शूर बनावा. पुत्र देई ऐसा गोंडा त्याचा देवी लोकी जेंडा, त्याचा देवी लोकी जेंडा, त्याचा देवी लोकी जेंडा. पुत्र देई ऐसा गोंडा त्याचा देवी लोकी जेंडा, त्याचा देवी लोकी जेंडा, त्याचा देवी लोकी जेंडा. माझा पुत्र देई ऐसा गोंडा ज्याचा तेही लोकी झंडा. त्याच परंपरेमध्ये तुकोबराय आलेले जन्माला. प्रत्येक वारीला जायचं, देवानं मान खाली घालायची, हात जोडायचे आणि देवा महाराजांना विनंती करायची, महाराज काहीतरी मागा ना, काहीतरी मागा ना. तुकोबराय म्हणतात, तुझे पायी सुख. प्रत्येक वारीला गेले की तुझे पायी सुख. विचार करा पंडित मामा, आपल्याला जर वारीला गेल्यावर, आषाढीला गेल्यावर देवानं जर असा प्रश्न केला तर आपण काय काय मागू सांगा ना. एक तर करतच नाही, बरोबर आहे का नाही? महाराज देव शेवटी तुकाराम महाराजांनी विचार केला, आपल्याला माग म्हणणार आपला आराध्य दैवत आहे, आपला जीवीचा जीवन आहे, आपला प्राणनाथ आहे. आपल्याला माग म्हणतोय, जर आपण नाही मागितलं तर आपल्या आराध्य दैवताचा अपमान होईल. म्हणून तुकोबराय पुढच्या वारीला गेल्यानंतर थोडीशी तयारी दाखवली. हे बघ म्हणले, देवा तू म्हणतोयस म्हणून मी मागतो, वास्तविक पाहता मला गरज. पण एक सांगू का तुम्हाला, व्यवहारामध्ये मागणाऱ्याची बाजू जड असते का देणाऱ्याची बाजू जड असते? पडदिशी बोला. बाजू जड कुणाची असते? सावकाराची असते का भिकाऱ्याची असते? सावकाराची बाजू जड असते, बरोबर आहे. म्हणजे मागणाऱ्याची बाजू जड नसते. कुणाची बाजू जड असते? देणाऱ्याची. आता कीर्तनात या, देणारा कोण आहे? देव आहे. घेणारे कोण आहेत? हा तुकोबराय. बाजू जड कुणाची आहे? हे ज्याला कळलं त्याला कीर्तन कळलं. सांगा सांगा ना, बाजू जड कुणाची आहे? बरं फोड करून सांगतो, देशील तरी पाहे, तुला देऊ वाटलं तर दे, मला गरज. बाजू जड कुणाची आहे? तुकोबराय काय जावई होते का देवाचे? मागणी मागताना नाक घातलं पाहिजे, मस्तक खाली पाहिजे, छाती काढून नाही, छाती आत घालून, साष्टांग नमस्कार घालून. देवा महाराज तुम्ही दिलं तरच माझ्या मुलीचं. ही मागणाऱ्याची बाजू आहे. महाराज मागणारे आणि छाती ठोकपणे, देवा तुला देऊ वाटलं तर. कशाच्या जोरावरती? बाजू बघा कशी आहे. तुकोबराय सांगतायत बाबांनो, तुकाराम महाराजाची बाजू, तुकोबराय जावाई नव्हते देवाचे, मग छाती ठोकपणे का मागतायत या ठिकाणी? तुकोबरायांची जी सेवा होती का, ती सेवा फार महत्वाची आहे. माझ्या तुकाराम महाराजाची सेवा 2 तासाची होती का? हा 2 दिवसाची होती का? निराशे गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा
परंपरेनं महाराज तुकोबारांच्या 11 पिढ्या सेवा न करता गेल्यात. आम्ही 2 तास झालं की महाराज आम्ही हात पसरतोय. भिक्षा पात्र अवलंबने या जातीतली सेवा नव्हती महाराज. 11 पिढ्याची सेवा सकाम होती का निष्काम होती? सांगा ना. तुम्ही म्हणता सकाम निष्काम कळत नाही. साधा प्रश्न विचारतो तुम्हाला. मी आज कीर्तनाला आलोय, सकाम सेवा का निष्काम सेवा? नाही, मी दुसऱ्याचं उदाहरण देतच नाही. मी यायच्या आधी माझं पाकिट ठरलेलं आहे, कारण त्याच्याशिवाय मला बायको माझी पिशवीच उचलत. मला मुद्दा सांगा, या जातीतली सेवा नव्हती महाराज. देवोनी या जीवन वडिले साधे. अरे माग मनाला येडा लागला, वेड लागलं नव्हतं माझ्या तुकोबर आहे देवाला. अखिल कोट ब्रह्मांड नायकानं पदर पसरावा, पुन्हा पुढे मागा देवा मागा महाराज मागा का निष्काम काय मागणं मागितलंय ते नंतर, पण आता मागायलाच तयार नव्हते महाराज अगोदर. तर काय मागितलं हे आपण मागणार सांगणारच आहे. मला मुद्दा सांगायचा या ठिकाणी, तुकाराम महाराजांचे 11 पिढ्याची सेवा महाराज चालू होते, पण तुकाराम महाराजांनी कधीच हात पसरले नाहीत. पण माझं आराध्य दैवत मला माग म्हणतंय आणि मी मागावं, नाही मागितलं तर अपमान होईल म्हणून मागायला तयार झाले. पण ह्याच्यामध्ये पण एक देवाची तुकाराम महाराजांनी गंमत केली आहे. मागताना त्यानं दिल ती घ्यावं का आपल्याला पाहिजे ती मागावं? सांगा. आपल्याला पाहिजे असतं पैसे, बरोबर आहे का नाही? आता मला पैसे पाहिजेत आणि आमच्या सुभाष दादाकडे मी गेलो, मला पैसे. सुभाष दादा म्हणले पैसे नाही गड्या, ज्वारी न्या, गहू न्या, डोक्यावर न्यावं. मला काय पाहिजे होतं? रोकडा माल. पण हे नातं कधी चालतं? दोघाचं नातं प्रेमाचं असेल तर काही मागितलं ते चालतं. ही तर बघा काय केलंय. देणारा देव आहे, घेणारे तुकोबर आहेत. बाजू जड देवाची असताना महाराजांनी सांगितलं, देवा तू म्हणतोयस म्हणून मी मागतो, पण तू दिल ती मी घेणार आहे जातीतला मी नाही. तू दिल ती मी घेणार नाही, कारण देवाची खोड लय मारी बेकार आहे महाराज. देव गिऱ्हाईक कटवतो का जवळ घेतो? सांगा ना. देव गिऱ्हाईक कटवतो का जवळ घेतो? मग कटवण्याला किंमत आहे का जवळ घेण्याला किंमत आहे? परवा मोदीची सभा होती सुभाष दादा अकलूजला. माझा मित्र गेलता, सभा करून आला. 2 लाख लोक जमले होते. मला महाराज सभेला 2 लाख लोक आले होते, पण 2 लाख लोकाला मोदीजी बोलले नाहीत, पण मला बोलले. मी म्हणलं काय बोलले? त्याला विचारलं मी काय बोलले? काय नाही म्हणले, स्टेजच्या खाली उतर म्हणले. मोदीजींनी जवळ घेण्याला किंमत आहे का हाकलून देण्याला? देवानं जवळ घेण्याला किंमत आहे का हाकलून देण्याला? मग देवाची खोड काय आहे? गिऱ्हाईक. ऐका की गिऱ्हाईक गेलं की त्याच्याकडे 5 वर्षाचं बाळ गेलं की, आणि काय मागितले हो 5 वर्षाच्या बाळानं? बापाची मांडी. ध्रुव बाळानं काय मागितलं? बापाची मांडी मागितली. सावत्र बापानं भावानं काय केलं की मांडीवर बसलं होतं, त्याला हाकलून दिलं. आईकडे रडत गेलं, आई आई माझा बाप आहे ना तो? हो आहे रे. मग मला का हाकलून दिलं? त्या भावाला कसं बसवलं? अरे मग त्याच्यासाठी तू तिच्या पोटी जायला मला घ्या. नाही नाही आई, मला माझ्या बापाची मांडी पाहिजे, जा म्हणले देवाकडं. आणि गेलं की देवाकडं.
किती वर्ष तपश्चर्या केली त्यानं? 5000 वर्ष. ऐका ध्रुव बाळानं. मग देव आला द्यायला. काय मागितलं होतं बापाची? काय दिलं देवानं? न ढळणार. तिकडच बस, तिकडे येऊ नको. ही जात माहिती होती तुकाराम महाराजाला, खोड माहिती होती देवाची. गिऱ्हाईक कट होते. दुसरं गिऱ्हाईक गेलो, उपमन्यू. काय मागितलं हो नाथ महाराज देवाला? दुधाची वाटी. काय दिलं देवानं? समुद्र. तिकडं चांगुळ्या कर. कारण आम्हाला दूध पचतच नाही, पचवायला ताकद लागते. बरोबर आहे का नाही? मला मुद्दा सांगायचा आहे. दूध किती पिऊन पिणार आहे? म्हणजे गिऱ्हाईक कटवलं का जवळ घेतलं? कटवलं. ही खोड कुणाची? देवाची. ही तुकाराम महाराजाला पक्की माहित होती. देवा तू म्हणतोय म्हणून मी मागतो, पण तू दिल ती मी घेणाऱ्या जातीतला मी नाही. आता गंमत सांगतो, इतक्या दिवस तुकाराम महाराज मागतच नव्हते, देव विनंती करत होता. आणि आता महाराजांनी आट घातली. देवानं काय केलं असेल? महाराज तुम्ही म्हणताल मागण्याची आस पाहे मुखाकडे, शिंतिल्या रोकडे मनोरथ. तो बराय कोणत्या खात्याचं चिंतन करतेत? किती खाती शिल्लक आहेत अजून एकनाथ साहेबाकडे? प्रत्येकाला राहिलेल्या आमदाराला वाटतंय का नाही मला मिळेल, मला मिळेल. गुडघ्याला पाशिंग बांधून तयार. देवानं सगळेच भांडार खुलं केलं होतं महाराज. तू कब्बर आहे कशाचं चिंतन करतायत आणि काय मागावं? मग एवढ्या अटी मान्य केल्यानंतर मग देवानं तुकाराम महाराजांनी मागणं मागितलं अभंगाचं प्रथम. मागण ते का तुझा प्रती आहे ओ, मागण ते का तुझा प्रती आहे, मागण ते तुझा प्रती आहे, मागण तुझा प्रती आहे. आजची तारे माया, नेची तारे माया, पांडुरंगा, पांडुरंगा, या संतांची निरावी, हेची मदत देई, या संतांची निरावी, हेची मदत देई. पांडुरंगा, देशी तरी पांडुरंगा, या संतांची निरावी, हेची मदत देई, या संतांची निरावी, हेची मदत देई. विठोबा रखुमाई. हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
विठोबार कुमाई 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 गवर्दे और विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई टाई वाजवा भजन करा विठोबार कुमाई 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 गवर्दार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ मुंडलिकावर देव तुम्ही प्रेमानं माझी मान खाली वाकवली. कशासाठी? की लवकर कीर्तन सोडावं म्हणून. असो, तुमच्या ऋणातच मी राहण्याचा देवाला मागणार आहे. यांच्या ऋणातून मुक्त करू नको देवा. ऋणातून मुक्त झालं तर मला मीपणाला शिवला जाईल, आणि मीपणा शिवला तर तुमच्यासारखे सोन्यासारखे माझ्यावरती प्रेम करणारे माणसं माझ्यावरती प्रेम करणार नाहीत. म्हणून देवाला एकच विनंती आहे की देवा, ज्यांनी ज्यांनी हार घातलेत त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवत. ज्यांनी काही लोकांना हा हार दिसला, पण तुम्ही सर्वांनी महाराज नजरेनं मला हार घातलेले आहेत, त्या नजरेतून मी कधीच उतराई होऊ नये हे देवाला एकच विनंती करतो महाराज. कारण तुमच्या सगळ्यांच्या नजरा मला सांगतात की तुम्ही किती प्रेम माझ्यावरती करतायत. मग टाळकरी असू द्या, नाहीतर पुढे बसणारे श्रोते असू द्या. कारण का पंढरीच्या विठूला वाकवायचं सोपं नाही. बरोबर आहे का पंडित? पंढरीच्या विठूला वाकवायचं सोपं नाही, पण तो पण वाकला जातो. अहो कलेक्टर वागतो, मग बाकीच्याच काय द्या सोडून महाराज. एकुलते एक पोरग होतं कलेक्टरला, आणि त्यानं रडायला लागलं. बायकोनं आवाज दिला, अहो म्हणले जरा येता का? पळत पळत गेलं कलेक्टर. काय झालं? अहो ह्या लेकराला आधी शांत करा आणि मग तुम्ही तुमच्या ड्युटीला जावा. आता बघा बरं का, सगळा जिल्हा वाकवणारा कलेक्टर बाळाकडे गेला. बाळा काय पाहिजे तुला? बाळ म्हणला, हा बाबा मला घोडं पाहिजे. अरे काय मागून मागितले? कलेक्टरचा पोरगान घोडं. शिपाईला लक्ष होतं, काय मागितले पोरानं? पळत पळत गेलं, खेळण्यातलं घोडं आणलं. बाबा कसलं नव. त्याच्यावरचा क्लार्क होता, क्लार्कनं बघितलं कलेक्टरकडे. बाबा मग कसलं? क्लार्कनं लगेच महाराज लाकडाचं घोडं आणलं. बाबा कसलं नव. परत वरच्या क्लास 1 अधिकाऱ्यानं बघितलं, त्यानं ओरिजिनल घोडच घेऊन गेला. बाबा कसलं नको. आणि मग म्हणले पाहिजे तर कसलं? म्हणले वाका, मी तुम्हाला. कलेक्टर वाकला आणि ह्यानं टांग मारली, म्हणलं टाकाव टाकाव टाकाव. ही ताकद कलेक्टरला वाचव. मला सांगा कशानं मोठं होता तो? तो पदानं मोठा होता, पण हा प्रेमानं मोठा होता. तसं तुम्ही सर्वांनी ह्या लेकराला हा विठू एकदा काय 50 वेळा वाकायला तयार आहेत, पण तुमच्या प्रेमा खातर, तुमच्यासाठी काय पण. विठाल
मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताशी निर्वेहेची मज देई, अनेक तुझे काही न मागो तुझ किंवा न मागो देवा. आपल्या कीर्तनाला आत्ता सुरुवात झाली. तुम्ही म्हणताल इतक्या वेळ काय होतं? कारण मी अभंगाला स्पर्श कधी केलाय महाराज? तुम्ही प्रमाण आत्ता काय म्हटलंय? माग आत्ता म्हणजे आपल्या कीर्तनाला सुरुवात. प्रवचन थोडं चांगलं असतं. किती वेळ असतं? 1 तासभर. कीर्तन दुप्पट चांगलं किती वेळ असतं? 2 तास. अरे वा. सिनेमा तिप्पट चांगला किती वेळ असतो? 3 तास. नाटक चौपट चांगलं किती वेळ असतं? 4 तास. आणि तमाशा. नाही मी गपच आहे, मी गपच आहे. मी कुठं सुद्धा काढी लावली तरी सुद्धा सगळ्याची मन कुठं गेली? खरं बोला, तुम्हाला गणपतीची सांगा कुठं गेली? हा हा मी रस्ता तर दाखवला का? विषय तर मांडला का? हा आवाज तरी आला का? बरं असताना आपण कीर्तनाच्या फडात आहे का तमाशाच्या? तरी सुद्धा आपली मन कुठे गेली? आणि मग कसं तुमचं 39 वर्ष सेवा करून कसं तुमचं कल्याण होईल? असा जर आम्ही नामसप्त्यामध्ये जर अशी कीर्तन जर ऐकत असू आपण, उपयोग काय आहे मला सांगा? 39 वर्षात जर एकही वाईट गुण जर आमचा गेला नसेल तर मग त्या सप्ताह करण्याला काय अर्थ आहे? म्हणून मी पण तुमच्या समोर झोळी घेऊन आलोय. तुमच्याकडे जे काही असेल वाईट गुण दोष ते सगळे माझ्या झोळीत टाका. मी उद्याच्याला चंद्रभागेमध्ये इथून घेऊन जाताना गणपतीचा प्रसाद म्हणून घेऊन जावा. कारण देव प्राप्त करायला देव काय बाहेर आहे का? हो देव कुठे आहे ना? मग दाखवा बरं. तुमच्यात आहे ना तो? दाखवा ना. मग नाही का? मग नसेल तर श्राद्ध घाला. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आहे का नाही तो देव? मग का दिसत नाही आम्हाला? बिरबलना सांगितलं, बादशाह तुला देव पाहिजे का? उद्या 11 वाजता ये, तुला देव दाखवतो. सगळे मंडळ आले, दौंडी पिटवली. देव बघायचा असेल तर उद्याच्याला मोन्याला या, 11 वाजता सगळ्याला देव मिळेल. आता फुकट मिळते म्हणलं सगळेजण आले. तालुका लुटला, जिल्हा लुटला, प्रत्येक जण आला. 11 वाजल्या, 12 वाजल्या. बिरबल निवांत बसला होता. बिरबलाला बोलवून आणण्यात आलं. बिरबल, अरे समाज किती आलाय बघ. ठीक आहे, आला बिरबल. बिरबलने सगळ्या समाजाला विचारलं, कशाला आलाय? म्हणजे देव बघायला. बघायचंय का? हो बघायचंय. मग दाखवतो, ऐका. बादशाला विचारलं, तुम्हाला देव पाहिजे का? म्हणले मग एक पातीला आणा. आता देवच बघायचा म्हणले म्हणून एक पातीलं आणलं. ते पातीला हातात घेतलं आणि समाजाला विचारलं, माझ्या हातात काय आहे? म्हणले देव आहे. आपलं पातीला आहे. ठीक आहे. बिरबलानं दुसरा प्रश्न केला, देव बघायचा आहे? मग दूध आणा. लगेच दूध आणलं. समाजात देखत ते दूध कुठं वतलं? पातिल्यात वतलं. आणि ते पातिलं तुमच्या सर्वांच्या समोर धरलं बिरबलानं. माझ्या हातात काय आहे? म्हणले पातिलं. पातिल्यात काय आहे? म्हणले दूध. दुधात तूप आहे का? तूप. मी तुम्हाला विचारतो, सांगा हा आहे का नाही? मग दाखवा. आहे म्हणलाय तुम्ही, आता मागे सरायचं नाही. दाखवा. नसेल तर मी तर दाखवतो. तुम्ही आहेत म्हणलाय, पण आधी तुम्ही सांगा मला. दाखवा. सगळे गप्प बसले, पण बादशाह चिडला, ए बिरबल, बहाणावर आहेस का तू? अरे या दुधामध्ये तूप आहे, पण ते असलेलं तूप जर बघायचं असेल तर ते तापवावं लागेल. तापवलेलं इरजण लावावं लागेल. इरजलेलं घुसळावं लागेल. घुसळलेलं कडवावं लागेल. मग त्याच्यातलं काय मिळणार आहे? लोणी. मग सप्ताह कशासाठी आहे? हा आमच्या प्रसिद्धीसाठी आहे काय? कशासाठी आहे सप्ताह? अरे आपल्यातलं तूप बघायचं असेल तर हे घुसळण आहे. तुकोबारांच्या विचाराचं घुसळण आहे. माझ्या ज्ञानोबारांच्या विचाराचं घुसळण आहे. हे जर घुसळण आम्ही नाही केलं तर तुम्हाला तूप दिसणार नाही. म्हणून वक्त्याने सुद्धा तमाशासारखा कीर्तन करून नाही चालत. अरे विचाराचं घुसळण आहे माझ्या ज्ञानोबारांचं, माझ्या तुकोबारांचं. वाया व्यर्थ करता सांडी
दांडी मार्ग वाया व्यर्थ कथा दांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी माया व्यर्थ कथा सांडी म्हणून नवनीता दैसे गे आनंदा नवनीता दैसे गे आनंदा म्हणून नवनीता दैसे गे आनंदा नवनीता दैसे गे आनंदा वाया व्यर्थ कथा दांडी मार्ग वाया व्यर्थ कथा दांडी मार्ग दांडी मार्ग वाया व्यर्थ कथा दांडी मार्ग वाया वाया व्यर्थ कथा महाराज त्याच्यासाठी नामसप्ताह आहे. कीर्तन का करायचं, ज्ञानेश्वरी पारायण का करायचं, हरिपाठ का करायचं, टाइमपास म्हणून, पिकनिक म्हणून हरिपाठ नाही बाबांनो. ज्ञानोबरांच्या विचाराची सेवा घडली पाहिजे आपल्याला. या मंडळाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेत महाराज. त्यांनी जर नामसप्ताह ठेवला नसता तर ह्या तुकोबरांची, ज्ञानोबरांच्या विचाराची घुसळण आपल्याला झाली असती का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला तुला मागायचंय पण मला जे पाहिजे ते दे. महाराज म्हणले, देव म्हणले काय हरकत नाही, दे म्हणल्यानंतर मागा म्हणले काय पाहिजे ते. मग मागितलं अभंगाचं दुसरं चरण. या संताची नीरावी त्याची माझा देई ओ संताची नीरावी त्याची माझा देई संताची त्याची माझा देई या संताची त्याची माझा देई आणि तुझे काही न माग देवा आणि तुझे काही न माग देवा संताची नीरावी त्याची माझा देई ओ संताची नीरावी त्याची माझा देई आणि तुझे काही बरं आहे. देवाला म्हणाले, देवा तुला जर द्यायचंच असेल तर मग तर मला संतांच्या ताब्यात दे. काय मागणं मागितलंय बघा. आपल्यासारख्याला जर मागितलं असतं तर आपण बाकीची यादी दिली असती. आता तिकडं जाणार नाही, आपले राहिलेत 15 मिनटं. त्यामुळं वायफट मी काहीच बोलणार नाही. मला जे खाऊ घालायचे तुपाचा मालच खाऊ घालणार आहे. या संताशी निर्वी संतांच्या ताब्यात दे म्हटले. का म्हटलं होतं ताब्यात दे? एवढा अधिकार होता. तुकाराम महाराजांनी म्हटले असते, मला तुझ्या डोक्यावर जागा दे, दिली असती का नाही? माझ्या नामदेवरायाने मागणं मागितलं. नामदेवरायाने जर मागणं मागितलं असतं, मला डोक्यावर जागा दिली असती का नाही देवानं? काय मागणं मागितलं नामदेवरायाने? देवा मला तुझ्या दारातली पायरी कर. काय अधिकार आहे बघा. एवढा अधिकार असताना आपला अधिकार नसतो, पण देवाला आपण मालक करवतोय. अरे देवाचे मालक होते माझे संत. नामदेवराय म्हणतात, मला तुझ्या पायरीचा चिरा कर. काय अपेक्षा आहे त्यांच्या? या संताची मला देवा संत. अरे का कशासाठी? त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय या जीवाला काय खावं कळत नाही. या जीवाला त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय काय प्यावं कळत नाही. या जीवाला त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय काय बघावं कळत नाही. म्हणून बैसता संताची संगती खळो आले कमळापती. आपुले कोणीच नव्हते निश्चय चित्ते दृढ झाला. तुकोबाराय म्हणता, देवा मला काहीच नको रे, मला फक्त संतांच्या ताब्यात दे. आता फक्त एवढंच सांगतो, नुसतं संतांच्या ताब्यात दे म्हटलं असतं तर ठीक होतं, पण शब्द काय वापरलाय बघा अगोदर. या नव्हे. बरोबर आहे का महाराज? कलियुगामध्ये
एक तर तुम्हाला खरंच पोट भरायचं असलं तर दोन गोष्टी व्हा. एक तर महाराज बना लोकाला टोप्या घालायला, नाहीतर एक तर पुढारी तर बना. सध्या चलती का नाम तुम्हाला बोलत नाही बरं का, विषयानं अनुसरून बोलतोय मी. मला मुद्दा सांगायचा आहे बाबांनो. संतांच्या संगत का मागितली आणि या संताशी म्हटलं, या संताशी का म्हटलं नाही? या आणि या काय फरक आहे? 2च मिनिटात सांगतो. ज्या साधू संतांच्या संगतीत मठ्ठ असणारा वेडा काय बोलला? वेदरेड्या बोलविला गर्वद्विजांचा हारेला, शांती रूपे प्रगटला. देवा या नव्हे. अरे ज्या साधू संतांच्या संगतीत मठ्ठ असणारा रेडा वेद बोलला. अरे ज्या साधू संतांच्या संगतीमध्ये भिंत हलविली जड भिंती हरली चांगल्याची. देवा या नव्हे. अरे ज्या साधू संतांच्या संगतीत मेलेली माणसं उठली हो. आमच्या संगतीत आली की मेलेली माणसं उठायचं राहू द्या, हाय ती माणसं झोपतात. देवा या नव्हे. ज्ञानोबरांच्या संगती का मागितली महाराज? कारण का देव लवकर भेटल पण संत भेटणं फार अवघड आहे. पण बहु अवघड संत भेटे. म्हणून देवा साधू संतांच्या संगतीमध्ये मला घाल रे देवा. या संताशी निर्वी हेची मज देई आणि दुसरं काहीच मागत नाही देवा. दुसरं मागण्याचा काय अर्थ आहे मला सांगा ना. म्हणून मागायचं असेल तर शाश्वत मागितलं पाहिजे का अशाश्वत? नाशिवंत सांगितलं पाहिजे का नाश न पावणार मागितलं पाहिजे? मग मला सांगा, देव आणि देवाचं नामस्मरण जर सोडलं तर बाकीचं सगळं काय होणार आहे? तुम्ही पण जाणार आहे, मी पण जाणार आहे, बरोबर आहे. राहणार काय आहे सांगा ना. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबराय गेलेत, पण राहिलं काय? संतांचा विचार. म्हणून या मंडळाला द्यावेत तेवढे धन्यवाद. तो विचार तुमच्यापर्यंत पोचायचा असेल तर कीर्तन आहे, म्हणून संयोजकाला धन्यवाद. म्हणून मला मुद्दा सांगायचा आहे बाबांनो की संतांच्या संगतीमध्ये काय खावं, काय बोलावं, काय करावं हे सगळं संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळतं. म्हणून संतांची बैसता, संतांची संगती भरपूर प्रमाणात महाराज. म्हणून संतांच्या संगतीमध्ये सांगितलं. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू उदार आहेस, उदार होऊन काय कर? उदार तो हरी ऐशी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरजता ते पवाडे. देवा उदार आहेस ना, तू उदार होऊन काय कर? तुझा 7/12 माझ्या नावनं कर. असं म्हणले का तो कोपार आहे? काय म्हणाले? गाडी तुझ्या नावची कर असं म्हणले का? माझ्या नावची कर असं म्हणले का? हा बंगला माझ्या नावनं कर असं म्हणले का? काय म्हणले? मज ठेवी पायी संतांची. संतांच्या पायावरती कशासाठी राहायचं? 2च मिनिटात सांगतो. आपल्याला सगळ्याला अपेक्षा सुखाची. असं कोणाला वाटतं का माझ्या जीवनामध्ये दुःख मिळेल, मज लागी दुःख व्हावे, अर्धांगवाईचा झटका यावा आणि ठाण्याला मोठ्या दवाखान्यात ऍडमिट व्हावं, मग पैपणाने कोणी सफरचंद आणावेत, कोणी गुड्डे बिस्किट आणावं, असं वाटतं का? मज लागी दुःख व्हावे. अपेक्षा सर्वांना, तुम्ही जेवढे कीर्तनाला आलाय त्या सगळ्याला अपेक्षा कशाची आहे? सुख मिळायचे. तुम्हाला सुख पाहिजे असेल ना बाबांनो, सुख देवा पंढरपूरला नाही, ते सुख तुमच्या जवळच आहे. फक्त असलेलं सुख जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर ती दृष्टी आपल्याला पाहिजे. ती दृष्टी संतांच्या संगतीत गेल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. नामदेवराय ना देव कधी भेटला? आपलं कधी काढला? कधी काढला? गुरु केल्यानंतर. म्हणजे संत फार मोठे, देवापेक्षा मोठे संत आहेत माझे. म्हणून संतांची संगत का पाहिजे महाराज आम्हाला? कारण संगतीमध्ये फार महत्वाचं आहे महाराज. आता आपण सगळेजण तुमच्याकडं म्हशी आहेत का? म्हशी गाई आहेत ना? मग त्याची तुम्ही धार काढता का? धार. मग धार काढत असताना त्या कासेला एक प्राणी चिकटलेला असतो बघा, काय नाव त्याचं? ढेकून. गोचिड गोचिड गोचिड. मला माहित नाही, तुम्हाला सर्वांना माहित आहे. कासेला चिकटलेल्या प्राण्याचं नाव काय? गोचिड. एक साधा प्रश्न विचारतो, त्या गोचिडापासून दूध किती किलोमीटर लांब आहे? पडदिशी सांगा. हा किती किती अंतरावर? लगेच आहे का? एक पडद्याच्या पलीकडे आहे का? ठीक आहे, बरोबर उत्तर दिले तुम्ही. आता एक साधा प्रश्न विचारतो, एका पडद्याच्या पलीकडे असलेलं दूध गोचिड कधी पितं? खरं सांगा आता. कधी? बालपणात, तरुणपणात, म्हातारपणात?
मी आल्यावर नाही ना, मी आल्यावर तर दूध खरं करून मिळते ती माणसं, पण दूध पित नाहीत. चला पुढं, आता कीर्तनात या. बरोबर आहे. आता ह्या गुचिडापासून देव किती लांब आहे पडदेशी सांगा. मी सगळं फोडून करा, मला सांगायचा वेळ नाही. मी ताकापुरतं रामायण सांगत चाललोय. मला भरपूर तुम्हाला कमी वेळात जास्त खाऊ घालायचंय. पडदेशी सांगा, या गुचिडापासून दूध किती किलोमीटर लांब आहे? दूध म्हणजे अमृत, अमृत म्हणजे देव. देव किती किलोमीटर लांब आहे सांगा. हा, तरी सुद्धा ही गुचिड दूध कधी पित? पडदेशी बोला. आता मागाशी लगेच म्हणला की बर, त्या गुचिडापासून दूध एकच पडदा लांब आहे तुम्हीच म्हणाला. मग या गुचिडापासून देव किती पडदे लांब आहे? मग हे गुचिड दूध पित का रगत पित? कोणतं? अपेक्षा कशाची आहे सगळ्यांना? दुधाची आहे ना. दूध म्हणजे अमृत आहे ना. मग या गुचिडापासून दूध, अरे बाबानो, हे कळण्यासाठी दूध आपल्यातच आहे रे, तुझं आहे. हे कळतं कधी? बैसता संताचे संगती. म्हणून मज ठेवी पायी संतांची. या चंद्रभागेमध्ये आंघोळ केल्यानंतर आपलं पाप घालत होते चंद्रभागा. पण चंद्रभागेचं पाप कोण घालवतं? तीर्थेता या ठाया येथे पुनीत व्हावया पर्व काळ वैष्णव. चंद्रभागेला पुनीत करण्याची ताकद संतांच्या चरणात आहे. तुमच्या गावात घोडी नाहीत का? घोडं आहे का नाही? लाखाचं घोडं आहे का नाही? 10 लाखाची घोडी आहेत का नाही? मग जावर त्या घोड्याच्या पायाखालची माती घेऊन या डोक्याला लावा. का? घोडच आहे ना ते. तुम्ही सासवडला येता, तुम्ही घोड्याच्या पाया पडायला जाता, काय अपेक्षा असते त्याच्या पाठीमागची? त्या घोड्याच्या पायाखालची माती कपाला लागावी का? कशासाठी? कारण त्या घोड्याला स्पर्श कुणाचा झालेला असतो? ज्ञानोबरायांचा. म्हणून चंद्रभागेला पवित्र करण्याची ताकद संत चरणात आहे. चला पुढं, शेवटचं सांगतो. ज्या देवाकडे आपण जातो त्या देवाला पवित्र ठेवायची ताकद कुणात आहे माहिती आहे का तुम्हाला? माझ्या ठाई जे पवित्र पण. सकारात्मक भाषेमध्ये सांगतोय, पंढरीचा विठोबा हा. या भगवंता आपला जो सर्वांचा बाप आहे ना, पवित्र आहे ना, त्याला पवित्रपणा जर टिकवायचा असेल तर त्याचे उद्गार ऐका. हे भागवतामध्ये उद्धवाला सांगितले, उद्धवा माझ्या ठाई जे पवित्रपण ते भक्ताचे निजान या लागे मी आपण धावे चरण रज वंदावया मज ठेवे पायी देव इच्छी रज चरणेची. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम तुकाराम तुकाराम. टाळी वाजवा मुखांनामध्ये. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 हे तुकाराम 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 तुकाराम
संताची निरावी हेची मज ठेवी संताची मज ठेवी पायी संताची या संताची निरावी पांडुरंगा पाये पांडुरंगा आणि का तुझे काही न मागो देवा तुझ प्रती आहे देशील तरी पाय हे पांडुरंगा या संताशी निर्वी हे चिमज देई आणि तुझे काही न मागो तुझ तुका म्हणे आता उदारतो होई मज ठेवे पायी संतांची या संताशी निर्वी हे चिमज देई आणि तुझे काही न मागो तुझ प्रस्तुत झालेली सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण जे योग्य ते श्री गुरूंचं समजून ग्रहण करा माझ्या शंकर बाबांचं समजून ग्रहण करा माझ्या कबीर महाराजांचं समजून ग्रहण करा जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहे माझ्या पदरामध्ये टाका इथे न खपलेला माल मी उद्याच्याला दुसरीकडं खपवतो फक्त इथून घेऊन जाताना एक प्रसाद घेऊन जायचा आहे तो प्रसाद 2 मिनिटात सांगतो तुम्ही आधीच प्रसाद घेतलाय आणि एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुम्ही आधी प्रसाद घेतलाय का जेवण केले हा आम्हाला कळत नाही हो जेवण आणि प्रसाद याच्यामध्ये फरकच कळत नाही आम्हाला सांगा ना मला तर कळत नाही मी म्हणून तुम्हाला विचारलं तुम्ही सगळ्यांनी काय केलंय जेवण केलंय
मग आपल्या जीवनामध्ये जेवण मिळावं का प्रसाद मिळावा? हा? काय पाहिजे? मग प्रसाद कुठे मिळतो? हा, महाराजाच्या घरी कुठं? तो संतांच्या दारातच प्रसाद मिळतो. न संपणारा प्रसाद आहे आपल्याकडं. ज्ञानोबारायांनी आपल्यासाठी प्रसाद ठेवला 750 वर्षापूर्वी. त्यांनी जर प्रसाद ठेवला नसता तर आपल्यासारखी सगळी अतृप्त आत्मे सगळे फिरले असते महाराज. पण माझ्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आपल्यासाठी प्रसाद आहे. तुकाराम महाराजांचा गाथा आपल्यासाठी प्रसाद आहे. हरिपाठ आपल्यासाठी प्रसाद आहे. म्हणून पंढरपूरला गेल्यानंतर काय आणावं? चिरमुर, बतास, शाव, खेळणं. आयुष्याचं खेळणं होईल तुमच्या. खेळणं तर अजिबात आणू नका. नातवाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर तिथनं हरिपाठ आणा. ती तुमच्या नातवाच्या हातात द्या. तुमचंही कल्याण आणि त्या नातूचंही कल्याण. माझ्या दादाने मला जर हरिपाठ हातात दिला नसता तर आज मला तुमच्यापेक्षा एक अर्धा इंच आसन वर मिळलं नसतं. ही माझा अधिकार नाही या गादीवरती उभा राहायचा. हा अधिकार ज्या परंपरेने दिला आहे मला. 26 नंबर दिंडीचे मूळ मालक माझे आजोबा, माझे दादा, त्या घराण्यानं मला माझ्या जीवनामध्ये, आणि खरंच आहे नाथ महाराज, मला दादाने, लोक म्हणतात महाराज तुमची लय आपदा चालू आहे. काय आपदा नाही माझी, सगळं ठेविले आनंद ते तैशीचे राहावे. मी आहे त्याच्यात समाधानी आहे. मला दादाने काय दिलं असेल का नाही? आत ना हंडा वगैरे काय दिलाय का एवढं समाधानी राहायला? हंडा नाही दिलेला मला. ऐकता सांगतो तुम्हाला, माझ्या दादाने मला सगळ्यात मोठं न संपणारं धन दिलंय. तुम्ही म्हणताल काय दिलं? माझ्या दादाने मला त्यांच्या नित्यनेमात असणारी ज्ञानेश्वरी आज माझ्या जवळ आहे. नित्यनेमात असणारा हरिपाठ आजही माझी पिशवी उघडा त्या पिशवीमध्ये आहे. त्यांनी दिलेला नित्यनेमानं भागवत, आणि त्या भागवतानं हरिपाठानंच मला परवा वाचवलं महाराज. मी सांगण्याची गोष्ट नाही, पण माझ्या जीवनामध्ये एक कटू अनुभव आला. 13 तारखेला माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला. 2 गाडीनं माझी बारकी इंडिका गाडी उडवली. माझ्या पाठीमागं माझ्या 2 पाहुण्या होत्या, पण त्यांच्याही रक्ताचा थेंब देवानं बाहेर काढला नाही आणि माझ्याही जीवाला कुठेही धक्का दिला नाही. कारण त्यावेळेस माझ्याबरोबर ती ज्ञानेश्वरी होती देवाभाऊ, जी माझ्या दादाने माझ्यासाठी प्रसाद म्हणून दिलेली. म्हणून ठेवायचंच असेल आपल्या लेकरांना तर विचार ठेवा. ते विचार तुम्हाला या मंडपाच्या बाहेर भेटणार नाहीत. ते विचार फक्त याच मंडपात भेटणार आहेत. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी, तुकोबारांचा गाथा, तो गाथा आपल्याजवळ राहू द्या. रोज एक अभंग वाचावं. नुसतं दर्शन घ्या, राहू द्या वाचायचं. नुसतं दर्शन घ्या. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. म्हणून जेवढं काय तुम्हाला घेऊन जायचं असेल तर प्रसाद, तो प्रसाद म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि ते जर नामस्मरण कोणतं असेल तर विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल.